त्यांच्यावर काही चोऱ्या केल्यात ना, ईडी पिढी दाखल केली त्याचे तिकडे गेले ती गद्दारच आहे. आता फोन करू द्या कैलास पाटलाला, ओमराजा मिनिटात लगेच काय समस्या आहे लगेच आडी अडचण कर सांगते लगेच. हॅलो दादा म्हणलं की लगेच. आम्हाला गरीब वर्ग आम्हाला हजर आहे कुठं माणूस उभारला तुला एनी टाइम तरी हजर राहतात. मिस कॉल जरी पडला तर किती वेळ असला तरी रात्री बघितल्यावर फोन करतात. त्याच्यामुळे त्यांची ती भाजपवाली तेवढीच, ज्याला समजा नरेंद्र मोदींनी गबाळ दिले, गुत्तेदारी मध्ये दिली गुत्तेदारी, तेच करतात ना. सर्वसाधारण माणसं कुठं करतात? शेतकऱ्यावर जे मालाला जीएसटी, शेतकऱ्यापासून जे माल तयार होते त्याला जीएसटी. हा, शेतकऱ्याला विकत घ्यायचं म्हणलं तरी त्याला जीएसटी. पुढं कुणी जरी उभं राहिलं, तानाजी सावंत उभा राहिले, राणा दादा राहिले, अगर अर्चनाताई राहिल्या तरी पण ओमराजे निंबाळकरच निवडून येणार. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय कळंब तालुक्यातील सातरा या गावात. लोकसभा निवडणूक याला सामोरे जात असताना, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेच्या काय भावना आहेत किंवा होणाऱ्या खासदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव? भारत दत्तात्रय शिंदे, गाव? सातारा. लोकसभा निवडणूक येणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्या काय भावना आहेत किंवा होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय ओमराजे होणार खासदार? हो दादाच. काय कारण? काय कारण म्हणजे काय, मोदीनं काय दिलं? 2000 देत, 10,000 वसूल करतो शेतकरी को, साहेबींना भाव नाही, पुन्हा कर्ज माफ करतो म्हणलं गेल्या वर्षी कर्ज माफ केलेलं नाही, एका तासामुळे कर्ज माफ झालेलं नाही मला. पीक विमा भेटतंय? ही की मग काय भेटतंय का आणि भेटलंच नाही काय तर मी का आश्वासन आहे ही देऊ ती देऊ. खासदार झाल्यावर त्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय मग आता फोन करू द्या कैलास पाटलाला, ओमराजा मिनिटात लगेच काय समस्या आहे लगेच आडी अडचण कर सांगते लगेच. हॅलो दादा म्हणलं की लगेच. खासदार निधी भेटलाय का तुमच्या गावाला? काय ते भेटलंय की काय झाले खासदार काय कामं झाले गावात? ते सिमेंट रोड झाले, पुन्हा येडायला टायर फरशी बिरशी सगळं दिले, आपलं कलर फरशी दिली करून, समशाभूमी चालू मंजूर करून दिली. आमदार निधी देतो, खासदार निधी देतो? आमदारनी देतो, खासदारनी देतो. काय ना? बाळासाहेब रामभाऊ थोरबडे, गाव तालुका कळंब. काय आहे? लोकसभा निवडणूक समोर येत आहे, तर काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदाराकडून? खासदाराकडून काम योग्य आहे, पहिल्या खासदाराकडून दादाकडून, पण इथून पुढे बी काम ते चांगलं करणार. पहिले काम केले आमच्या सातारा गावाचे, पुढले सांगणचे काम केलेले त्यांनी, निधी भरपूर दिला, रोड दिले, भूमी दिली, दिली, आता इथून पुढे दिले, आता काम चालू करणार आहे. सिमेंट रोड दिलेले काम कळंबून सातारा येताना रोडची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती? तर या रोडसाठी कधी निवेदन वगैरे दिले खासदार दिलाय, नवा रोड केलाय की आता झालाय की मागायला 4-5 महिन्यात रोड झालाय की दादानी दिला. आता येणाऱ्या 5 वर्षात समजा ओमराजे निंबाळकर खासदार झाले तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? त्यांचे कोण राहिलेले काम आम्ही करून घेऊ ना, त्यांचे काय आपले पाहिजे ती काम करून देणार आहे. जी तुम्हाला काय पाहिजे आता ते नाका साताऱ्याचा पुलाचं आम्ही ग्रामपंचायतचा ठराव टाकून करून घेणार आहे. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का मतदानावर? मग 100% बसणार, 100% बसणार. कुणाला ओमप्रकाश निंबाळकर यांना बसेल? नाही ह्यांना नाही बसणार, गद्दार पार्टीला बसणार, खोकेवालीला बसणार. कोण गद्दार? गद्दार म्हणजे बाकीचे फुटून गेले का गद्दार, त्यांच्या पार्टीतून समजेली बसणार. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून जी गेले गद्दार. बरं, आज मग आज एक खासदार, भाजपचे खासदार यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला, मग ते गद्दार झाले का? नाही, ते गद्दार नाही, त्यांना नाकारल्यामुळे इकडे आले. त्यांनी एवढं काम करून सुद्धा त्यांना तिकीट नाकारलंय ना, म्हणून इकडे यायला. त्यांची चांगली कामं असतात. भारतीय जनता पार्टीवर त्यांना गद्दार म्हणते, म्हणजे पक्ष सोडला गद्दार असं? हो, मग म्हणणारच ना ते. मग काही लोक ज्या पहिली पार्टी ती गद्दार सोडून गेली ती गद्दारच म्हणणार ना. हा हा त्यांच्यावर काही चोऱ्या केल्यात ना, ईडी पिढी दाखल केली त्याचे तिकडे गेले ती गद्दारच आहे.
असं आहे. आणि ते जर समजा तुमच्या पार्टीचे यायले समजा शिवसेनेचे यायले तर गद्दार होत नाही का? नाही आम्ही घेत नाही, तीच हातपाय पडून यायला लागली आम्हाला घ्या म्हणून, आम्हाला ती पण घेत नाही. शिवसेने तुमचं गाव सातारा. काय लोकसभा निवडणूक लागणार आहे, महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, कोणतं सरकार? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सरकार. बरं, आता समजा खासदार होते समजा त्रिपुरीचे खासदार म्हणून तुमचे एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? काय नाही, समजा ते सातारा डांबेकर हवा लाखाची साताऱ्याचे लोक याच्या पलीकडे शिवार तिथे एक पूल हवा मोठा जाणे येण्यासाठी शेतकऱ्याच्या अडचणी दूर होतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि हे जे सरकार म्हणतं हे सरकार शेतकऱ्याचं सरकार, हे सरकार शेतकऱ्याचं आहे का? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 1 रुपया पीक विमा चालू केला, शेतकरी सन्मान निधी चालू केला, मग शेतकऱ्यांना 2000 रुपये महिना सुरू केला. आधी सरकारने घेतलं अहो खताचं त्याला 300-400 रुपये खताचं पोतं होतं ते केलं 1500 आणि काय 2000 देऊन काय करणार आहे? तिकडे पिकलं शेतकरी तर की लगेच आयात करतो. काय काय देणार आहे शेतकऱ्याला सांग? उलट शेतीमालाला जर भाव दिला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याची उन्नती होईल थोडीफार. हा आणि काय समजा म्हणजे कशाला बी GST लावली, त्याच्यातून बी इन्कम बारके दुकानदार मरायला लागले, शेतकरी मरायला लागले, शेतमजूर मरायला लागले. काय देऊन करते? मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहे. मग याचा फटका महाविकास आघाडी महायुती दोघांना पण बसेल ना? महायुतीला फक्त बसणार. मनोज जरांगे म्हणले किंवा ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्या लोकांना काय करा म्हणलाय, त्याच्या विरोधात मतदान करा. मग जरांगे पाटलाचं लोक ऐकणार झाली. लढत अशी झाली राणा जगदीश पाटील विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर, कुणाचं पारड जात नाही. मी आज सांगतो तुम्हाला 3 ते 3.5 लाख मतानं ओमराजे निंबाळकर निवडून येणार आहे. गेल्या वेळेस आपण 50,000 सांगितलं होतं, 28,000 आली. त्याच्यात 5-50चा फरक पडेल. 3.5 लाख मतानं येणार झाली ती. 3.5 लाख मतानं बिलकुल येणार ओमराजे, कारण ते सर्वसामान्य माणूस आहे, समजाच्या मदतीला धावणार आहे. रात्र सुद्या त्यानं कधी जाती भेदभाव केला नाही, म्हणजे जाती धर्माचा कशाचाच भेदभाव केला नाही. त्याच्यामध्ये 100% ओमराजे निंबाळकर लागले. कुणी कसला बी उभा राहतो, राणादादाच नाही कोणत्या बी पक्षाचा असू द्या आणि किती बी मोठा असू द्या, तरी ओमराजे येणार. मोदी येऊन जरी उभा राहिला तरी येता येत नाही. ओमराजे काय नाव? भास्कर सातवा सातारा. काय भावना आहे तुम्हाला? खासदार काय अपेक्षा आहे तुम्ही? आकाश सातारा पूल व्हावा लागेल बाहेर केस चालते आम्हाला त्रास होतो जास्त. कधी निवेदन दिलंय का तुम्ही? आता खासदार येत होते 5 वर्ष झाले, ओमप्रकाश राजे निंबाळकर खासदार, त्यांना निवेदन वगैरे काही दिलंय का? दिलंय ना. काय झालं नाही, फक्त भाजप त्याच्यामुळे काय नाही. आता वडी सत्ता भाजपची राहिली तर मग काय आता मग जास्त विचारणार मला वाटतं फक्त काय मला विचारणार. तुमची काय म्हणजे फक्त तुमची मागणी काय? मागणी फक्त 7 लाखाला दिवस पुढे व्हावा जाणे. आणि शेतकऱ्या तुम्ही शेतकरी आहेत तुमच्या जमिनीतून म्हणतात, तर एक शेतकरी म्हणून तुम्हाला तुमच्या अपेक्षा काय? मालाला भाव राहावा, भाव द्यावा. 2000 रुपये येते कवा नाही कवा, आता बंदच केले. आता येते सध्या मध्ये बंद झाले. काय ना? संतोष राजे साहेब थोरबोले, सातारा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, ते मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा सरकारकडून, होणाऱ्या खासदाराकडून? केलेल्या काळामध्ये तर कोविडमुळे काय खासदार निधीच बंद आहे, त्याच्यामुळे अपेक्षा करणंच योग्य नव्हतं. आता चालू झाल्यानंतर होते ना अपेक्षा म्हणलं तर आता आम्हाला खासदार साहेबांनी शब्द दिला होता सातारा पाटी ते सातारा रस्ता करण्याचा. 3.5 किलोमीटर रस्ता एकदम चांगला हॉट मिक्स मधून त्यांनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना चांगल्या पद्धतीने करून दिलेला झालं. नदीमध्ये एक बंधारा करून दिलेला आहे आमदार साहेबांच्या ह्याच्यातून संकल्पनेतून. रेडेश्वरी मंदिराला एक सभा मंडप दिलेला आहे आणि त्याच्यामुळं कुणी जरी पुढे उभं राहिलं तरी अर्ध्या रातचं फोन उचलणारा, अर्ध्या रातचं शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारे ओमराजे निंबाळकर हेच निवडून येणारे. तानाजी सावंत किंवा राणा जगदीश पाटील यांच्या विरुद्ध ओमराजे निंबाळकर
लढत झाली तर कुणाचं पारड जड राहील? पुढं कुणी जरी उभं राहिलं, तानाजी सावंत उभा राहिले, राणादादा राहिले, अगर अर्चनाताई राहिल्या, तरी पण ओमराजे निंबाळकरच निवडून येणार. कारण भाजपचा तर विषयच घ्यायचं कारण नाही. भाजपवर इतक्या लोकांची तीव्र संताप व्यक्त करतायत. त्यांनी ज्यांच्या भेनं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ह्यांच्या दाढीच्या भेनं जी लोक तिकडे गेलेत, ही इकडे ह्यांच्याकडे विरोधात असले की त्यांच्यावर लगेचच रेट टाकायला किरीट सोमया मोकळा सोडलेलं आहे. आणि ते पुन्हा त्यांच्याकडे तिकडे गेलं की मग ते पुन्हा वॉशिंग मशीन आहे का त्यांच्याकडे? काय त्यात निरमा फिरमा टाकून धुतले की ते शुद्ध होते. तर भावना गवळी, अजितदादानं तर 70 कोटीचा घोटाळा केलाय म्हणले, 70,000 कोटीचा. आणि आज तिकडे गेले की त्यांच्याकडे झालं, मोकळं झालं. आज त्यांचं फ्रेश झालं. आता काल का परवा दिवशी बातम्यात ऐकलं बघा, दोघा तिघा जणांचं जवळजवळ घोटाळ्याला क्लीन चिट दिली सीबीआयच्या ह्याच्यातून. मला ते नाव आठवणं गेलंय. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट दिली. हा, प्रफुल्ल पटेलांना आणखी एक कोणाला तरी ते बहुतेक छगन भुजबळांना दिली काही. मग तिकडे गेलं की पवित्र झाले का? ही सगळं मनमानी चाललेली आहे, हुकुमशाही चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं काय या आमच्या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघात तरी ओमराजेशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणार. तर मुख्यमंत्री शिंदेंनी फसवणूक केली का मराठा समाजाची? घोर फसवणूक केलेली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन सांगितलं, वाशीमध्येच यांना अडविलं, मुंबईमध्ये तिकडं अराजकता माजवल्या उद्देशाने, आणि तिथून माघारी लावलं. आता मनोज जरांगे पाटलाचा आदेश आहे की ज्या, आणि त्यांना खरोखरच या भाजपवाल्यांनी इतका त्रास दिला की माफ नाही. आता तर काल नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणाची गाडी अडवली, त्यांच्यावर 353 सारखे गुन्हे दाखल केलेत. म्हणजे यांचं फक्त हे नाक दाबलं तर तोंड उघडल्यासारखं लोकांना आरी ठेवण्याचा धंदा चालू आहे. आणि हे जनतेच्या सगळं लक्षात आलेलं आहे. निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? नक्कीच. निवडणुकीमध्ये मराठा समाज त्यांचे जरांगे पाटलांना आंतरवली सराटीमधून एक शब्द टाकलाय की जे आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतली त्यांना पाडा. त्याचा बिंदास मराठा समाज त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही. जे जनतेसाठी 18 दिवस बिगर पाणी बिगर अन्न त्याग केलेला आहे, त्या माणसाला मराठा समाज नक्कीच स्वीकारणार. बरं, आता तुम्ही एक विषय सांगितला, वाशीतून परत लावलं. तर मनोज जरांगे पाटील वाशीतून परत आले याची खंत वाटते का? हो, नक्कीच. कारण त्यांनी मराठा आरक्षणाची जी भूमिका घेतली त्यावेळेस त्यांना दिवसके सोयरेसारखे जे प्रकार आहेत ते जे आहेत, तर ते जर आम्ही हे करू म्हणले होते, लागू करू. त्याचं बी काय नाही, आपलं उगत की चॉकलेट दिल्यासारखं दिलं आणि त्यांची घोरा निराशा केलेली. काय ना, बाबूराव शिंदे, गाव सातारा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर काय चर्चा काय चालू आहे गावात? कुणाचं पारड जड आहे? रोमदाराचं पारड जड आहे गावात. काय कारण? त्यांचं पारड जड असल्याचं कारण काय? काम जरी बोललं तर आम्हाला हजर आहेत. कुठं माणूस उभारला तुला तरी एनी टाइम तरी हजर राहतात. मिस कॉल जरी पडला तर किती वेळ असला तरी रात्री बघितल्यावर फोन करतात. त्याच्यामुळे कामं केलीत का त्यांनी? हो, कामं भरपूर केली. रोड दिले आमच्या गावाला. आता सध्या इथे सिमेंट रोड आहे. म्हणजे आता एक खोनला रोड चालू आहे, ते दिलंय त्यांनी, पण तो रोड अडवला भाजपवाले. अडवणूक चालू आहे, विकास कामांची अडवणूक चालू आहे. म्हणजे काम होऊ देत नाही गावात काही भाजपवाले. आता समजा होणाऱ्या खासदाराकडून येणाऱ्या 5 वर्षात कार्यकाळ असेल, तुमच्या काय अपेक्षा आहेत? ही राहिलेली कामं करून गेली. फुले नदीवर लोकांच्या पन्नास 7 रस्ते जोडायचे आहेत. 17 रोड जे अडवलाय नाही शेतकऱ्यांनी बघून रस्त्यावर ती बंद व्हायला आहे. एक पावा असली आमची मागणी करायला. आता हे जे सरकार आहे, सध्याचं सरकार महायुतीचं सरकार आहे, राज्याचं असेल किंवा देशाचं असेल, तर हे शेतकऱ्याचं सरकार आहे काय? वाटतंय का? हे जे म्हणतात की शेतकऱ्याचं सरकार आहे, नाही ना, शेतकरी बाव नाही किंवा मला आता 3 वर्ष सोयाबीन तुला साहेब बावा दिवसाच्या नाही. 18 हजाराला बाव कुठं 4,500 5,000 आलाय. खर्च निघतंय का? खर्च निघत नाही. आता 450 पोत 1100 15 1,500 आणि 2,000 रुपये झाले. दुधाचा भाव कमीच आहे. पिंडीचा पूर्ण पिंडीचा भाव 2,500 आणि 3,000 आहे. दुधाला कुठं 25 20 आणि 30 रुपये भाव. कसं परवडणार सांग? शेणावर फक्त शेणावर शेतकरी कर्ज घालून शेणी काय तेवढंच म्हणतात त्यांनी शेतकरी सन्मान निधी देतोय, नंतर 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा देतोय. पीक विमा पण त्याचे पैसे शेतकऱ्याचे जे खर्च व्हायचे पीक विम्याला, ते पैसे आता 1 रुपयामध्ये होऊन जाते.
त्याचं का तिकडे तिकडे घ्यायचं आणि तिकडून 2 रुपयाचं भरायचं, इकडून किती वसूल करते, काय टॅक्स किती हे ते. तिकडून शेतकरी त्यांनी रुपये द्यायचा, इकडून शेतकरी 10 रुपये वसूल करायचे. त्याच्यावर चालू आहे, दुसरं काय आहे? काय पदरून देणार आहे का त्यांच्या पगारातून आता त्यांच्या उत्पन्नातून? मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? 100% बसणार. कोणाला बसेल? महाविकास आघाडी का महायुतीला? महाविकास आघाडी. महायुतीला म्हणजे भाजपवाले यांना काय बसणार आहे महाविकास आघाडी? की ते म्हणजे थोडं सहभाग घेतला नाही मराठा समाज, पुढे बोललेच नाही, दिले एक आश्वासन त्यांनी पाळत नाही. सगळे सोयरे देऊ कुठं कोणाचं. काय नाव? शिंदे शंकर नामदेव, गाव? सातारा. लोकसभा निवडणूक होणार आहे पुढच्या महिन्यात. एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहे? काय वाटतं तुम्हाला? जरांगे पाटील जे सांगतील तेच. जरांगे पाटीलनं काय सांगितलं? अजून सांगितलं नाही. सांगितलं की त्याला? नाही, ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हणून सांगितलं. म्हणजे तुमच्या मनात ज्याला पाडायचे त्याला पाडा, मग लोक ठरवतील की जरांगे पाटील काय सांगितलं. जरांगे पाटलांचा असं त्यांनी सांगितलं त्या बैठकीमध्ये की ज्यांनी पण मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. लगेच ओळखीत आता विरोध कोणी केलाय? समोरची पार्टी अजून उभाच नाही तर काय समजायची विरोध कोणी केलाय. बरोबर आहे का? आता समजा ओमराजे उभा आहे, त्यांच्या विरोधात आहे का उमेदवार ठरलाय का? कोण देऊ शकते बरं त्यांना? आपल्याला काय माहिती कोण देणार? त्यांच्या बरोबरीला कोण राहू शकते बरं? का हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांच्या बरोबर उमेदवारच नाही तर कोण राहणार आहे? ओमराजे निंबाळकर तर नरेंद्र मोदीला चॅलेंज केलं. हो केलंच आहे. ती बी राहिला तरी ती म्हणजे येणारच आहे निवडून. नरेंद्र मोदी आला तरी निवडून येऊ शकत नाही उस्मानाबाद जिल्ह्यात, धाराशिव. नरेंद्र मोदींचा पण पराभव झाला. होते. काय कारण बरं? ओमराजे असं काय काय काम केलं? सर्वसाधारण तुम्ही जरी समजा फोन केला तर ती माणूस तुम्हाला धावून येते. कसलं बी काम सर्वसाधारण माणसाचं करता येईल. प्रत्येक जणाला काय घरी येऊनच करावं असं काय नाही. पण असं तुम्हाला समजा तुम्ही फोन केला आणि तुमचं काम समजा झालं तर माणूस कुठे बी कवा बी म्हणेन ना का सगळ्याला काय घरी आणून 7-12 दिन कसं आणि रानावर करीन का त्यांच्या. शेती आहे का आपल्याला? आहे ना. शेती आहे. 2 एकर शेती. शेतकऱ्याचं सरकार आहे का? नाही ना, नाही. मग त्याच्यामुळे तर विरोध आहे हो. पण शेतकऱ्याचं सरकार नाही, पण ही अंबानी आमदानी आहे की अंबानी अदानी, त्याच्यामुळे ती लय अवघड. सर्वसाधारण माणसाचं काय राहिलंच नाही. 2000 रुपये आहेत का? नाही ना, बंद झाले का? आता चालू झाले. आता अजून तर पडलेलं नाही. पुन्हा पीक विमा पीक विमा येते. येतोय पीक विमा. आता तुम्हाला सांगतो ती EWS आरक्षण ती सुद्धा रद्द केले. ही तर काय नाहीच अजून आरक्षणाचं, पण ती EWS होतं का भारतात ती सुद्धा बंद केली केंद्र. EWS आरक्षण रद्द याच्यासाठी झालं की 10% आरक्षण दिलं. काय नाही कुठे दिले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी तर तिथं जाऊन वाशीमध्ये ठाण्यामध्ये जाऊन काय घोषणा केली की काय झालं त्याचं. मग जरांगे लोक कशामुळे त्याच्यावर विश्वास सोडला लोकांचा. छत्रपतींची शपथ घेतली. अरे एकनाथ शिंदे शपथ फसवणूक केली का मराठा समाजात? 100% याचा फटका बसेल का? 100% बसणार हो. त्याचं तर एक बी निवडून येत नाही. काय कारण? म्हणजे मराठीचं आरक्षण एवढं मग गरज आहे ना मराठ्यांना. तीच त्यांनी लबाड बोलला ना, लबाड बोलल्यामुळे मराठी ते आहे का? मला असं विचारा मराठ्याला एकाला बी की बाबा एकनाथ शिंदे खरं बोललाय का? कोणतरी म्हणतंय का बघा खरं बोललाय का? मराठा समाजाचा जल्लोष साजरा करते 10% आरक्षण कवा दिलं. केला? त्यांचेच कार्यकर्ते 10-5 करतात आणि कोण करला मला सांग घ्या बरं नाव त्याचं. असं कोणतं कार्यकर्ते नाही, जे नाही. आहेत ते मराठा समाजाचे नाही, कार्यकर्ते आहेत ना. मग त्यांची ती भाजपवाली तेवढीच. ज्याला समजा नरेंद्र मोदींनी गबाळ दिले, गुत्तेदारीमध्ये दिली गुत्तेदारी, तेच करतात ना. सर्वसाधारण माणसं कुठं करतात? आता समजा येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत खासदाराकडून? काय अपेक्षा आपलं सर्वसाधारण आपली गावाची समजा ही रोड आहे, पूल व्हावा, नदीवरचा पूल. लोकांच्या अपेक्षा शेतकऱ्याच्या काय असतात? रानात जाय चांगला रोड राहावा, समजा गुडघ्यात चिखलातून जाण्याची पाळी होईल, एवढंच अपेक्षा असतात. पण काय असते शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे? बरं प्रत्येकाला किती समजा कुणी दिलं तर त्याची अपेक्षा गेलेली का? किती बी पाहिजेच की त्याला. ती काय नग वाटतं का? समजा अंबानीला कमी का काही, पण तरी त्याला काय वाटतंय अजून लुटतंयच की. तसं का किती बी असलं तरी पण ही रानात जायला व्यवस्थित रोड व्हावा, एवढीच अपेक्षा. आणि काय नसलं. काय ना? मनोज शिंदे, सातारा तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. शेती आहे का आपल्याला? हा शेती आहे. किती? काय 25 एकर आहे. एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना आहेत की होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे सरकारनं?
शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला जर योग्य मालाला भाव दिला, त्याच्या शेतकऱ्याला जोडधंदा दूध व्यवसाय म्हणून आहे त्या दुधाला भाव व्यवस्थित दिला तर शेतकरी खुश राहील ना. शेतकऱ्याला सगळं अडचणीतच आणलेलं आहे शासनाने. युती काळातलं जे सरकार होतं युती काळातलं मागलं कोणत्या युती काळात ठाकरे सरकाराचे त्यावेळेस व्यवस्थित होतं, त्यावेळेस भाव बी होता. त्यांनी ज्यावेळेस जसं मुस्लिम समाज धर्म स्वीकारावा आणि तुमचा रोजाचा महिना यावा असं त्यावेळेस संकट आलेलं होतं ठाकरे सरकारवर, पण त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावं म्हणजे असं स्वीकारून बी त्यांनी रोजाचा महिना पूर्ण केल्याने केला त्यांनी. की तसल्या कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांनी एवढं व्यवस्थितपणा शासनाला सगळ्या सुविधा दिल्या शासनाच्या आणि सगळ्या जे ही जे आहेत आरोग्यमंत्री ही यांना व्यवस्थित सगळ्याला सांगून व्यवस्थित त्यांना औषध पुरवठा जिथं ऑक्सिजन कुठं कमी आहे तिथं ऑक्सिजनची व्यवस्था ही सगळी करून दिली. शेतकऱ्याला भाव त्यावेळेस 6, 7 आणि 8 हजार रुपये सोयाबीनला भाव होता. आता त्याच्या निमपटीने बी नाही. आता ते सरकार दुधाला त्यावेळेस 80 रुपये भावापर्यंत होता. माझे पशी मी स्वतः विकलेले 80 रुपयांनी. आज 40 रुपयाने सुद्धा ते जात नाही. आता तुझी सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार आहे का? शेतकऱ्यासाठी काहीच नाही. शेतकऱ्यासाठी एकदम शून्य कार्यगतीचं आहे सरकार हे आताच सरकार. आता हे तुमचं माल दिसतंय हे माल का नाविलाज आहे का ठेवायचा आहे कशामुळे भावच नाही त्याला तर काय नेऊन विकायचं. जनावराला भरडून चारायला लावा. किती माल? ही काय 300 कट्टा माल आहे आता सध्या पूर्ण 300. हे म्हणजे कधीपासून म्हणजे हा जो माल आहे कधीपासून तुम्ही असं ठेवलेला आहे? ही आता हे 1 वर्ष होऊन गेले की मी तसंच ठेवलेलं आहे. 2 वर्षाचा माल आहे माझा. गेल्या वर्षी विकास ती सुद्धा विकला नाही आणि ह्या वर्षीचा विकला नाही. भाव शेतात नसल्या- भाव नसल्यामुळे तेव्हा शेतात आणखी ढीक तशीच आहेत मळले सुद्धा नाही. का तर सरकार हे एकदम निवळ खालच्या थराचं वागायला शेतकऱ्याविषयी. शेतकऱ्याला काय म्हणजे वागणूक द्यायला लागले शेतकऱ्याची. आणि शेतकऱ्यावर जे मालाला जीएसटी शेतकऱ्यापासून जे माल तयार होते त्याला जीएसटी. शेतकऱ्याला विकत घ्यायचं म्हणलं तरी त्याला जीएसटी. कशाला बँकेत पैसे ठेवायचं म्हणलं तरी शेतकऱ्याचं कशाला त्याला जीएसटी. काढायचं म्हणलं तरी जीएसटी. असं कसं आहे. आता का माझे पैसे दाखवतात काल मला टॅक्स बसला रिकामाच उगं त्या पैशाचं म्हणजे मी पैसे कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती टॅक्स बसविलेला काय जीएसटीचे पैसे 2000 रुपये येतात का? नाहीत येत. येत नाही. काय नाही उगं चॉकलेट दिलेलं आहे ती सगळ्याला. पीक विमा पीक विमा काय पीक विमा जाहीर करतो म्हणतात नुसतंच आश्वासन देतात हे टायमाला तुमचा ह्या सर्कलला विमा आलाय म्हणून काहीच नाही आणखी. 2020-21 मधला सुद्धा विमा नाही अजून. या होत्या शेतकऱ्यांच्या भावना, मतदारांच्या भावना किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहेत, होणाऱ्या खासदारावर त्यांच्या काय अपेक्षा आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.